नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SCERTच्या वेबसाईटवरून टेक्स्ट बुक कसे डाउनलोड करून घ्यायचे. पण सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डाउनलोड केलेले टेक्स्ट बुक प्रकरणानुसार आपण वेगवेगळे कसे करू शकतो, म्हणजे त्याला आपण स्प्लिट कसे करू शकतो, ते सर्वात महत्त्वाचं आहे. कारण वर्गात शिकवताना किंवा इतर कुठेही आपल्याला वापर जर त्याचा करायचा असेल, तर वेगवेगळे प्रकरणं असतील तर आपल्याला वापरायला ते सोयीचं जातं. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे PDF आहे ते आपल्याला स्प्लिट कसं करता येईल ते आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपण जाऊया Google Chromeवर. Google Chromeवर गेल्यानंतर Googleच्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे ई-बालभारती. ई-बालभारती मी आधीच सर्च केलेलं आहे, त्याच्यामुळे ते इथे लवकर आलेलं आहे. ई-बालभारती महाराष्ट्र बोर्ड. पहिली जी लिंक येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसत आहे. इथे आपल्याला वर्ग निवडायचा आहे. क्लास मी इथे निवडतोय 9वी. मराठी मीडियम, हिस्ट्री आणि इथे डाउनलोड या बटनावर मी क्लिक केलेलं आहे. पण अजून हे डाउनलोड झालेलं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, इथे 3 डॉट आहेत यावर क्लिक करायचं आहे आणि ओपन विथ यावर क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईलमध्ये एखाद्या वेळेस मल्टिपल ऑप्शन असतात, त्यावेळेस असं ऑप्शन येऊ शकतं. आणि इथे ड्राईव्ह PDF एक ॲप्लिकेशन आपल्या ड्राईव्हचं असतं, त्यामध्ये हे ओपन होतं. इथे आता 3 डॉट दिसत आहेत. पुन्हा मी यावर क्लिक करणार आणि डाउनलोडचं इथे मला ऑप्शन आलेलं आहे. या डाउनलोडवर मी क्लिक करणार. आता हे डाउनलोड झालेलं आहे. मी बॅक जातोय. आता फाईल मॅनेजरमध्ये जाऊया, जिथे हे डाउनलोड झालेलं आपल्याला दिसेल. फाईल, डाउनलोड सेक्शन. बघा इथे 9th हे टेक्स्ट बुक डाउनलोड झालेलं आहे. याला तुम्ही रिनेम करू शकता. 3 डॉटवर जायचं आहे, रिनेम. नाइन्थ हिस्ट्री. ओके. याला मी वेगळ्या फोल्डरमध्ये शिफ्ट करतोय. ठीक आहे, तुम्ही ते करू शकता. ते करण्याची तशी गरज नाही आहे, जे काम आपल्याला मूळ करायचं आहे. पण आपल्याला समजावं म्हणून मी ते करतोय. मूव्ह टू असा एक पर्याय आहे, त्यावर मी क्लिक करतोय. खाली इथे न्यू फोल्डर, त्यावर मी क्लिक करतोय. याला मी देतोय 9th हिस्ट्री. मूव्ह टू फोल्डर म्हणजे फोल्डर क्रिएट पण होईल आणि तिकडे ते मूव्ह पण झालेलं आहे. मी बॅक जातोय. इंटरनल स्टोरेज, 9th हिस्ट्री आणि इथे आपलं हे पुस्तक इथे आहे. आता हे पुस्तक आपलं अखंड आहे, पहिल्या प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणापर्यंत. याला आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकरणामध्ये कसं करता येईल म्हणून आपण याला ओपन करूया. मी याला ओपन करतोय. लक्षात घ्या, हे ओपन होताना तुम्ही ड्राईव्ह PDF जे आहे, ड्राईव्हच्या जे रीडर आहे त्यामध्ये हे ओपन करायचं आहे. इथे ऑप्शन आलेला आहे आणि इथे आपल्याला प्रिंट हा पर्याय आता निवडायचा आहे. आपल्या मोबाईलला प्रिंटर अटॅच नाही आहे, आपल्याला त्याची प्रिंट काढायची नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला इथे प्रिंट हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मी प्रिंटवर क्लिक करतोय. प्रिंटवर क्लिक केल्यानंतर आता त्याने सर्व पेज आता ते सिलेक्ट आहेत. इथे आता आपल्याला थोडंसं, इथे तुम्हाला कधी कधी ऑल प्रिंटर्स, सिलेक्ट प्रिंटर असाही पर्याय येईल. तिथे आपल्याला निवडायचं आहे सेव्ह ॲज अ PDF. बघा, सेव्ह ॲज अ PDF इथे लिहून आलेलं आहे. ठीक आहे, हा पर्याय वर असणं गरजेचं आहे, सेव्ह ॲज अ PDF. इथे ड्रॉपडाऊन मेनू दिसतोय माझ्याकडे, मी याला क्लिक करतोय. इथे ऑल पेजेस आहेत. हे ऑल पेजेस इथे सिलेक्टेड आहेत. आपल्याला काय करायचं आहे, इथे ड्रॉपडाऊन मेनूमध्ये जायचं आहे.
पेजेसवर आपल्याला जायचं आहे. पेजेसमध्ये ऑल पेजेस 108 असं लिहिलेलं आहे. याच्या ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करायचं आहे. रेंज ऑफ असं दिलेलं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर इथे कोणती रेंज आपल्याला हवी आहे, तर इथे मी टाकतोय 11 ते 14 असं काहीतरी तो नंबर होता. कदाचित तो मागे पुढे होईल, पण आपल्याला समजण्यासाठी ठीक आहे. 11 ते 14, 11 ते 14 ठीक आहे. आणि हे टाकल्यानंतर इथे आपल्याला सेव्ह ॲज अ PDF याला म्हणायचं आहे. इथे एक पर्याय दिसतोय PDFचा, डाउनलोड PDF, यावर मी क्लिक करतोय. आणि आता त्याने विचारलं की याला नाव काय द्यायचं आहे, तर मी आता इथे याला नाव देतोय चॅप्टर 1 आणि सेव्ह. सध्या मी याला डाउनलोडमध्ये सेव्ह करून घेतोय. नंतर तुम्ही त्याला कुठेही त्याला मूव्ह करू शकतात. चला बघूया सेव्ह झालंय का. मी पुन्हा जातोय फाईल मॅनेजरमध्ये, डाउनलोड. आपण चॅप्टर 1 असं आपण नाव दिलेलं होतं. ओपन करूया याला आणि बघा पहिल्या प्रकरणापासून सुरुवात झालेली आहे. पहिल्या प्रकरणाचं पहिलं पान आहे, दुसरं पान आहे, तिसरं पान आहे आणि चौथं पान आहे. इथे हे PDF आपल्याला संपलं आहे. आता हे वापरायला आपल्याला इझी असतं, ठीक आहे. आणि पुढे आपण जे AI टूल आपण जे वापरणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त असेल. तर आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच टेक्निकल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.